पळसगाव वनपरिक्षेत्रात 14 जुलैला मृत झालेल्या T-202F-S1 या वाघाचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल हाती आला आहे। त्यानुसार सदर उपप्रौढ नर वाघाचा मृत्यू तीव्र श्वसनरोध आणि पाण्यात बुडल्यामुळे फुफ्फुसात द्रव्य भरल्यामुळे झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे। बचाव कार्यादरम्यान या वाघाला बेशुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता। डार्ट मारलेल्या ठिकाणापासून अंदाजे 200 मीटर अंतरावरील पाण्याच्या डबक्यात डोके पाण्यात बुडालेल्या अवस्थेत तो आढळला। वैद्यकीय पथकाने त्याला त्वरित पाण्याच्या बाहेर काढले। त्याला इंजेक्शन देऊन शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले, मात्र वैद्यकीय पथकाच्या प्रयत्नांना यश आलं नाही। तथापि मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी आणि जाणीवपूर्वक विषप्रयोग झाल्याची शक्यता पूर्णपणे नाकारण्यासाठी शवविच्छेदनादरम्यान सूक्ष्मजीवशास्त्रीय आणि हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासण्यांसाठी नमुने गोळे करण्यात आले असून सर्व तपासण्यांचा निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर अंतिम अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर केला जाईल व त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल।